नमस्कार सगळ्यांना. तर आजचा हा व्हिडिओ आहे शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी की जे आपल्या मुलांना घरी इंग्रजी शिकवतात. आता मी काही रोजच्या वापरातले शब्द बोलणार आहे जे पुस्तकात वारंवार प्रत्येक पानावर असतात, पण ज्याचे उच्चार मुलांना चुकीचे शिकवले जातात. तर सगळ्यात पहिला आपला शब्द आहे ओ एन, ऑन. ऑन. तुम्ही उच्चाराकडे लक्ष द्या. ओन किंवा अन असं नाही आहे. ओ सेज ऑ हिअर. ऑन. 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 आणि स्पष्ट म्हणजे क्लिअर उच्चार यायला पाहिजे ऑनचा. ऑन. ऑन. कधी कधी आपल्या मातृभाषेचा जो प्रभाव असतो तो आपल्या इंग्रजीवरती असतो, ज्याला MTI म्हणतात, मदर टंग इन्फ्लुएन्स. त्यामुळे हे छोटे शब्द उच्चारणं पण आपल्याला कठीण होतं. त्यामुळे हा प्रॅक्टिस व्हिडिओ आहे. ओके, तुम्ही माझ्या मागे म्हणू शकता ओ एन, ऑन. ऑन. चला, दुसरा शब्द आहे, हा पण पुन्हा आपल्या रोजच्या वापरातला शब्द आहे. ओ एफ, ऑफ. ऑफ. आता ओ एफ, ऑफ, हा जर आपण साऊंड बघितला डिक्शनरीमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला व्हीचं चिन्ह दिसतं. तर व्ही म्हणजे व्हॅन. ओके, व्ही व चिन्ह दिसतं त्याच्यामध्ये. फचं चिन्ह तुम्हाला कुठेही दिसणार नाही. पण आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी आपण व नाही बोलत, किंवा आपण फ, आपण पूर्ण फ सुद्धा म्हणत नाही. आपण सॉफ्ट फ वापरतो. ऑफ. ऑफ. कारण इंग्रजी भाषेमध्ये फचा जो साऊंड आहे तो फक्त अशी एअर आहे. ओके, व्हॉइसलेस आहे. त्यामुळे आपण ऑफ असं ॲक्च्युली म्हणत नाही, म्हणजे आपण पूर्ण फ नाही आपण वापरत. ऑफ. ऑफ हा योग्य साऊंड आहे. ओके, योग्य उच्चार आहे हा ऑफचा. ऑफ हा रोजच्या वापरामध्ये येणारा शब्द आहे. तुम्ही ऑफ जरी म्हटलं तरी ते तुम्ही बघा, आता मी ऑफ म्हणताना तुम्ही पूर्ण एफ जरी वापरला तरी ते चुकीचं नाही, समोरच्याला कळतं. पण मी तुम्हाला योग्य उच्चार शिकवते मुलांना शिकवण्याच्या दृष्टिकोनातून. ऑफ. ऑफ. ओ एफ, ऑफ. ऑफ. ओके, तर आपला तिसरा शब्द आहे ए टी. ओके, ॲट. ॲट. ए टी. ॲट. ॲट. आता याच्यामध्ये टीवरती आपल्याला थोडा भार द्यायचा आहे बोलताना. ओके, ए सेज ॲट अँड टी सेज ट. सो ॲट. ॲट. ज्यावेळी मी योग्य उच्चार करते ॲटचा, ॲट वगैरे असं मी नाही म्हणत आहे. ॲट. 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 लाईक ॲट 4 PM. ॲट 4 PM. ॲट. ॲट. ओके, आता आपला तिसरा शब्द आहे ALL किंवा ALL. ऑल. ऑल. ALL. ऑल. ऑल. आता तुम्ही जर ऐकलं असेल कोणाला हे उच्चार करताना, तर तुम्हाला जरी हे रोजचे शब्द वाटत असले रोजच्या वापरातले, तरी भरपूर लोक चुकीचे उच्चार करतात. ओके, ALL, ऑल. ऑल. पुढचा आपला शब्द आहे आय. आय. आता हा जो आहे सिंगल आय, जो आय एम मधला आय आहे. आय. 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 पुढचा शब्द आहे, आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त उच्चारांवरती फोकस करणार आहोत, त्यामुळे आपण इतर गोष्टीबद्दल नाही बोलणार आहोत, कारण हा ट्रेनिंग व्हिडिओ आहे. तर पुढचा शब्द आहे
इज, इज, आय एस, आय एस, इज, इज. ओके, जर आपण आय एस इजचा उच्चार डिक्शनरीमध्ये बघितला तर त्याच्यामध्ये ॲक्च्युली झचा साऊंड नाही आहे, त्याच्यामध्ये सचा साऊंड आहे. पण आपण जनरल बोलताना याच्यामध्ये झचा साऊंड वापरतो, जर तुम्ही भारतामध्ये लोकांना बोलताना बघितलं असेल तर. ओके, पण तरीही झ थोडा सॉफ्ट ठेवायचा, कारण त्याच्यामध्ये झचा साऊंड ॲक्च्युली नाही आहे. मोस्ट पॉप्युलर उच्चार म्हणून आपण आता इज, 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 इज. स आणि ज हा मिक्स साऊंड तुम्हाला येईल. ओके, जरी एस, एस असं आहे डिक्शनरीमध्ये, पण आपण याला बोलताना ॲक्च्युली कम्फर्टेबल वाटत नाही, त्यामुळे कदाचित तो रुळला असावा. इज, इज, इज. ओके, तर पुढचा शब्द आहे, ओके, पुढचा शब्द आपला आहे WAS, वॉज, वॉज, WAS, वॉज, वॉज. त्याच्या पुढचा शब्द आहे WERE. आता बऱ्याच ठिकाणी WEREच्या शाळांमध्ये सुद्धा उच्चार हा वेअर शिकवला जातो. हा वेअर नाही आहे, याचा उच्चार आहे वर. WERE या शब्दामध्ये जसं शेवटचा ई हा जास्तीत जास्त इंग्रजी शब्दांमध्ये सायलेंट असतो, आपण तो वाचत नाही. ओके, तर इथे मधला ई सुद्धा सायलेंट आहे. वर, WERE, वर, वर, WERE, वर, वर. तर हे काही महत्त्वाचे उच्चार आपण आजच्या ह्या छोट्या व्हिडिओमध्ये बघतोय. ओके, तर आपला पुढचा आपला उच्चार आहे AM, आम, आम, आम. आता ज्यावेळी आपण ॲमचा उच्चार बोलताना करतो, ओके, आय एम गोइंग टू स्कूल, तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲमचा उच्चार तुम्हाला फक्त म ऐकू येतो आणि अ ऐकू येतो. आय एम गोइंग टू स्कूल, आय ॲम गोइंग टू स्कूल असं जनरली आपण बोलताना वापरत नाही. बोलण्याच्या स्पोकन इंग्लिशमध्ये आपण इतकं स्पष्ट आपण बोलत नाही. बरेचसे शब्द कॉन्ट्रॅक्ट झालेले असतात. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे दोन शब्द एकत्रित मिसळलेले असतात. आय एम गोइंग टू स्कूल, आय ॲम गोइंग टू स्कूल म्हटलं तरी चुकीचं नाही आहे, पण इंग्रजी बोलताना आपण हेच वापरतो, आय एम गोइंग टू स्कूल. आता याच्यामध्ये तुम्ही बघा, अचा अगदी सॉफ्ट उच्चार येतो आहे, ॲमचा उच्चार येतो आहे म. आय एम गोइंग टू स्कूल, आय एम सिक, आय एम सिक. ओके, तर ए सेज ॲम, ॲम, पण बोलताना अम, अम. तर आता पुढचा शब्द आपण बघूया. ओके, तर मला असं वाटतं की महत्त्वाचे शब्द आज आपण उच्चारामध्ये कव्हर केलेले आहेत. तर पुढचा व्हिडिओ आपण